हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण मसाला दूध बनवणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण त्याच्यामध्ये 2 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपण 1 वाटी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, 10 ते 12 काजू, 7 ते 8 पिस्ते, मखाने अर्धी वाटी, 10 ते 12 बदाम, 4 आपण पेढे घेतलेले आहेत, 7 ते 8 वेलची घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला हे दूध उकळण्यासाठी ठेवणार आहोत. आपण हे मसाला दूध आपण कढईमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जे 2 लिटर म्हशीचं दूध घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आपण हे दूध आता छान त्याला एक उकळी आणून घेणार आहोत. उकळी आणल्यानंतर आपण त्याचा गॅस मीडियम करून आपण हे सतत ढवळून घेणार आहोत. आता आपण हे दूध मसाला दूध बनवणार आहोत. त्यासाठी आपण त्याचा मसाला बनवून घेऊया. आपण सुरुवातीला एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे काजू घेतलेले आहेत ते काजू घालून झाल्यानंतर आपण जे बदाम घेतलेले आहेत ते बदाम, त्याच्यानंतर जे अर्धी वाटी मखाने घेतले होते ते मखाने, आपण 7 ते 8 वेलदोडे घेतले ते सोलून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आणि झाकण लावून आपण ह्याची जाडसर अशी पूड करून घेणार आहोत. जाडसर अशी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशी जाडसर केलेली आहे. आता आपलं दुधाला छान उकळे येऊन आपण 5 ते 10 मिनिटासाठी आटवलेलं आहे. अजून आपण हे दूध 2 लिटर दूध आहे त्याच्या निम्म आपण 1 लिटर बनवणार आहोत आटवून. आता आपलं दूध छान आटलेलं आहे. ते एकसारखं आपण हलवून घ्यायचं, खाली लागू नये ते याची आपण काळजी घ्यायची. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. ती साखर घालून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे आपण चमच्याच्या साहाय्याने साखर सर्व याच्यामध्ये विरघळून घेणार आहोत. आणि जी आपण अशी जाडसर अशी काजू, बदाम, वेलदोडे, मखाने, पिस्ते याची पूड केली होती ती पूड आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे उलटण्याच्या साहाय्याने आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण हे सतत असं हलवून घेणार आहोत. आता आपण जी दूध पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण जे दूध आटवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यातलं दूध आपण थोडंसं घालून घेणार आहोत आणि त्याची स्लरी बनवून घेणार आहोत. आपण जर डायरेक्ट ती दूध पावडर त्याच्यामध्ये मिक्स केली तर त्याच्या गाठी होऊ शकतात, गुठळ्या. आपण आता ती दूध पावडर छान अशी त्याची स्लरी बनवून फेटून घेतलेली आहे. आता आपण त्या उकळते आपण मसाला दूध बनवत आहोत त्याच्यामध्ये ते सर्व घालून घेतलेलं आहे आणि छान असं एकसारखं आपण ढवळून घेणार आहोत. हे असंच आपण अजून 10 ते 12 मिनिटासाठी आपण हलवून घेणार आहोत. दूध पावडर टाकल्यानंतर आपण असे सतत हलवून घ्यायचं, कारण की ती दूध पावडर आपण खाली लागू नये त्याच्यामुळं हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की छान असा दाटसरपणा आलेला आहे. आता आपलं मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आपलं कोजागिरी पौर्णिमा स्पेशल आपलं मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्यावरती काजू, बदाम आणि पिस्ते याने गार्निशिंग करून घेणार आहोत. छान असं गार्निशिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण केशरच्या काड्या पण त्याच्यावरतून घालून घेणार आहोत. आपलं मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.